नमस्कार, मी मृणाल आज तुम्हाला चिकन तंदुरीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। इथे मी 4 लेग पीस घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। ते स्वच्छ पाण्याने 7-8 वेळा तरी छान धुवून घ्यायचे आहे ते। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मिरी पावडर, गरम मसाला आणि लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया या लेग पीसचं। आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। सर्वप्रथम मी 1 ते 1.5 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। 2 टीस्पून टाकणार आहे। 1 टीस्पून गरम मसाला, अर्ध्या मोठ्या लिंबाचा रस, कारण माझ्याकडे 4 लेग पीस आहे म्हणून। जास्त असतील तर तुम्ही पूर्ण लिंबाचा रस पण टाकू शकता। लाल तिखट तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे, म्हणजे जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका। या ठिकाणी मी 4 टीस्पून लाल तिखट टाकलेले आहे। जर तुमचं लाल तिखट जास्त तिखट असेल तर कमी प्रमाणात टाका। अर्धा टीस्पून हळद आणि चवीनुसार मीठ। अर्धा टीस्पून मिरी पावडर टाकायची राहून गेली होती। आणि आता आपण हे सर्व मिश्रण छान मॅरिनेट करून घेणार आहोत। मी हे चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी हे अर्धा तास ठेवणार आहे। जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही 3 ते 4 तास ठेवलं तरी चालेल। त्यामुळे काय होतं, चिकन टेंडर होतं आणि शिजायला लवकर वेळ मिळतो, त्याला लवकर शिजतं ते। आता आपण हे मॅरिनेट करून साधारणपणे अर्धा तासानंतर आपण चिकन कसं झालंय ते बघूया। अर्धा तास मी साधारण हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं। आता आपण ते तव्यावर शिजवून घेणार आहोत। या ठिकाणी मी एक तवा किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोलगट भांडंही घेऊ शकता आणि त्याच्यावर आपण चिकन शिजायला ठेवणार आहोत। एक तवा तापत ठेवला आहे, तेलही चांगलं तापलं आहे। तर आपण एक लेग पीस त्यावर ठेवूया। अशा पद्धतीने मी सगळे लेग पीस ठेवतो। हे बघा, मी सगळे लेग पीस तव्यावर ठेवले आहे। आता आपण हे छान शिजवून घेणार आहोत। मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला जी चिकन तंदुरीची रेसिपी दाखवली आहे ती अगदी झटपट होणारी आहे आणि अगदी कमी वेळात बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि खूप किचकटही अशी मेथड नाही आहे। आणि जे सामान लागतं बनवण्यासाठी ते आपल्या घरात सहज उपलब्ध असतं। तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने, आणि चव एकदम हॉटेलच्या तंदुरीसारखीच लागते। आता आपण हे जे चिकन आहे ते छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे। आता मी याच्यावर एक ताट ठेवत आहे झाकण म्हणून, म्हणजे ते पटकन शिजेल। हे बघा, अशा पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे। छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे चिकन तोपर्यंत। हे बघा, आपण छान वाफेवर हे चिकन शिजवलेलं आहे। चाकू घालून बघूया। हे बघा, छान सॉफ्ट शिजलेलं आहे। हे पूर्ण चाकू आत जातोय। आता आपण काय करायचं आहे, गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि एक लेग पीस अशा चिमट्यात धरायचा आहे। हे बघा, असा चिमटा असतो आपला पापड भाजायचा आणि किंवा फुलके भाजायचा। आणि असा गॅसवर भाजून घ्यायचा आहे। याच्याने एकदम स्मोकी फ्लेवर येतो, त्याला एकदम हॉटेलसारखी चव लागते। छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने भाजायचं आहे। हे असं दिसतंय ना, चांगलं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान फ्लेवर येतो त्याला। अशा पद्धतीने मी सगळे भाजून घेणार आहे। हे बघा,
तयार झाली आहे आपली घरी बनवलेली चिकन तंदुरी, तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.